कशा तुम्ही बरे आहेत का? मी पण बरी. आता इथून पुढे सामान आणायचंय घराचं. घरात सामान आज काहीच नाहीये. थोडं पीठ होतं ते मळून ठेवले. आता हे सकाळी पोरासाठी केला होता नाश्ता. ते मोठ्या पोरासाठी शाळेला जाते ना त्याच्यासाठी नाश्ता केला होता. तर हाय 4 पुऱ्या तर खाय नाही पोरग बारक. आता बाजारात जाऊन सामान घेऊन येते थोडस. घरामध्ये आता काहीच नाहीये. गपणार आहे जरा. किती 10 मिनिट करते ना. गपना जरा, शांत राहा ना. आवाज येते ना सगळ्याच्यात. आता जाते बाजारमध्ये घेऊन येते सामान, काय पाहिजे काय नाही. चांगलं तर मध्ये मध्ये बोलत नाही. तर काल पण येडे केला तर ते पण येडे मला नाही आवडला म्हणून ते मी नाही टाकला ते येडो. म्हणून मला आता दुसराच येडो करून टाकते. 2-4 भांडे आहेत ते घासून घेते. चहाला दूध पण नाही आज. आणून नाही ठेवलं पोरीनं. आणून ठेवते रात्रीचं. आज आणून नाही ठेवलं. आणि मला तर हे बघा आंघोळ केलं तर चहा लागतेच. चहा टोस खारी असं काय पण लागते. आता बसली तशी चोरासारखी. आता काय करणार. आता जेव्हा मी आणन तेव्हा तिथून पुढे करावं लागन. आता ती पोरगी आता उशिरा येते ना. आता जेव्हा येईन तेव्हा येईन. पण आता सध्या आता हे पोरग शाळेला जाणारे 12 वाजायला बारकं पोरग. तर त्याच्या आता हे नाश्ता आत्ता खाईन. मग 12 वाजायला त्याला काहीतरी करून द्यावं लागेल ना. पीठ तर मळून ठेवलं येते नाही. मग आता भाजीला काहीतरी थोडंसं आत्ताच बघते त्याच्या डब्यापुरतं. मग मी आणलेलं मग ते दुपारचं करन. मी आणलेलं दुपारचं करन. बघा काहीच नाही आता. नाही तर एवढं मोठं गज भरलेले असतात हे किचन वाटा. अरे काहीच नाही आता. तन्मय थोडं पकड रे. मी ते 2 भांडे घासून घेते. ते 2 भांडे आहेत ते घासून घेते मी. त्याच्यामध्ये काय भाजी बिजी बनवायला होईल ना मी आल्यावर, बाजारातून आल्यावर. अरे कभी जाने आले भाजी को तुम. अरे जाते ना बाबा. आता जाते भाजीला आणायला. भांडे घासून घेते. अरे भांडे लागतात ना. आता तुला काहीतरी बनवून देते ना शाळेला डबा बिबा. आता हाय ते खाशील तू. पोटा पाटा येडं जर नको तर मग कसं खालीवर होत आहे. हलतंय मग ते येडं टाकायला पण जमत नाही. एकदम सर्वच असत जर. बोल ना काहीतरी. अरे अभी चाय बनाओ ना. अरे दूध नाही ना बाबा. आणतो का दूध? नाही तर नहीं रहने दो. हा? दूध नाही आण ना. रहने. कोण आलं ग बापू? अरे बड़ी मम्मी चाय बनाओ ना अभी. ते टॉप केलं होतं का पहिला? हाँ ते काय वाकडं तिकडे येत आहे ना. ते असं केलं होतं ना. एक साईड दाबलं होतं ना. हा. हा? मग आता दूध घेऊन येतो का? नहीं हा नहीं. तिकडे आहे का? इकडे आहे ना. आण ना दूध. मला हे नाही का. नहीं बाबा मैं नहीं जाता. मेरा पेट दुख रहा है. आज स्कूल भी नहीं जाने वाला मैं. म्हणजे काल पण स्कूल मध्ये वापस आला. आज पण जायचं नाही. ट्युशनला पण गेला नाही. हे काय आहे? तिथं पैसे भरून द्यावे लागतात. आज ट्यूशन जाऊंगा. आणि शाळा नाही जाणार. नहीं
तुझी आई येईल ना, तुझी आई येईल ना तेव्हा कळन तुला. डॉक्टर के पास जाने वाला हूँ आज मैं. बघू ना आता, बघू. काल म्हणलं होतं ना डॉक्टरकडे जा, का नाही गेला तू डॉक्टरकडे? कल लेट हो गया इसलिए उनने दुकान बंद कर दिया था उनका. काय दुकान बंद केलं काय असं थोडं असतं या. हा? हे लाटी बंद करून ठेवल्या, इकडून चाल करून ठेवल्या. लाट गेली का? नहीं तो मग मीच बंद केलंय, मीच सांगते तुला. कोणाला बोलायला? मग चपात्या बनवून देऊ का? नहीं, चार कुछ बनवते नहीं ना? चाहिए. बनवते ना. नहीं, कुछ नहीं चाहिए. आता तुझी मम्मी येईल ना, तुझी मम्मी येईल ना तेव्हा मग कळन तुला. तयार हो, तयार हो. मी चपात्या लाटते, तयार होतो. काय म्हणतो रे ती बाबा? जाऊ दे, भंगार काय करायचं ते. मी येडू चालू केला की ते भंगारवाल्यांच चालतं या. अरे खारीवाला आहे वाटतं. तवा कुठे टाकलाय काय माहिती. एवढं जे राडे पडते तर सकाळी उठून करायचं नाही काय नाही, तसंच निघून जायचं. माझ्या हाताने करता येणार. आता माझी नीट नाही राहिली ना, मला कामाचं काय नाही वाटत. पण हात नाही ना माझे नीट. हात नीट असते तर मला कोणाच्या कामाची गरज नव्हती. माझी मी काम केलंच असतं. दिवसभर बी करतेच ना, असं थोडं नाही करत. मी करतेच ना दिवसभर बी. तर मग चल जरा मी चपाती बनवते. तवा कुठे गेलाय काय माहिती. घासला नाही इथं झाकून ठेवलं या. हे बघ, घासलं नाही इथं झाकून ठेवलं या. हे असं असतंय का? घासलं नाही तर झाकून ठेवलंय. काय कामाला एवढं हे करतात काय माहिती. घरच्या कामाला एवढं मागं पुढं बघतात. आता हे ह्याच्या खाली ठेवलंय, मग काय फेकून द्यायचं का हे आता अन्न पाणी? फेकून द्यायचं का आता हे? एक आता आम्हाला माझं जीवन होईन ह्याच्यामध्ये. ह्याच्या खाली ठेवलंय, गॅस खाली ठेवलंय. तवा घासलेला पण नाहीये. आता नाही बोलून साध्या म्हणायचं लय बोलती. आता माझे काम करणार कोण वरडते तर माझी मजाच बघायला लागले सगळे. एवढं काय आरती करायचंय घरच्याच मोठ्या माणसावर. चल मी चपाती लाटते. तर मग दया कर ना माझ्यावर. उलटी सारखं व्हायला तर दया कर ना थोडी. काय इथं थोडं धर म्हणते ना, तुला काय बोलते का काय? मग आणे दे ना उलटी. तुला यायल्यात, तुला काल धरून उलटे यायल्यात. मोबाईल खेळताना उलट्या नाहीत येत. मोबाईल मस्त खेळायचा. नुसतं काटून काय बनवून टाका. पैसे कमवायचं तरी काम करा ना. आता काढून बघताय, बनवता येते, घर मोडतो जोडतो. मग ते तरी बनवायचं शिक ना. 2 पैसे येते तरी, है का नाही? अरे बाबा, हे लायटर कुठे? लायटर तर नो
क्या मालूम. बघ ना मग मी गॅस चालू करायले. लाइटर उधर ही है ना. कुठे? उधर ही रहेगा, देखो ठीक से. किती दिवस झाले पिरू हे बघ वाळून गेला इथं. गॅस खाली पिरू मला पाहिजे होता, मी हुडकत होते, मला भेटला नाहीये. आता बघते तर हे बघ इथं गॅस खाली पिरू. हा, आणि मी हुडकून दमले. मग काय गॅसच्या खाली घासत नाही का, धुत नाही का? 8 दिवस झाले या पेरूला. बरं चल बरं, गॅस आपलं हे लायटर भेट नाही मला. कुठं हुडकू मी लायटर? बरं माचीस दे बरं, माचीस. तन्मय, अरे हाय 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 हाय, चल इकडे जरा. बाळा ये, बाळा ये 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 ये, राजा माझा, सोना माझा, ये ये. अरे मी तुम्हाला किती सांभाळलंय रे, तुम्ही मला आता माझा मोबाईल धरत नाही. तुम्ही मध्ये म्हणते थोडं थोडं बोलत नाहीत. म्हण ना मी आता हे खाणार आहे. बघा बहिणींना आम्ही पास्ता बहीण आंटी म्हण. आंटी आंटी पास्ता. आंटी हे मी खाणार आहे. बोल बरं, तुला कसं बोलायचं बघू. आंटी हे मी आता खाणार आहे. बघा ही पुरी खाणार आहे दुधाबरोबर. आणि हे पास्ता. काय काय खाणार आहे सांग मावशीला, आंटीला. पास्ता, पुरी हा. आणि चपाती. चपाती कुठे? चपाती कुठे? चपाती आता बनवणार आहे मावशी. मन मला मराठी बोलायला येत नाही मावशी. बोल ना. हा काय नाही येत मला मराठी. आता मी शिकायला लागलोय. बडी शिकायला मम्मी संग राहून बोल. बडी मम्मीच्या संग राहून शिकायलोय. शिकायलोय. बोलताच येत नाही मला मराठी. बोल ना मावशीला. नाही आती. बोल फटाफट. नाही येत मला मराठी. काय करायचंय आता? बघा कसा बोल. त्याला येतच नाही हो मराठी, नाही का? मराठी येतच नाही त्याला, नाही का? पास्ता खायला या म्हणा मावशी, आंटी, मामा. थोडस पास्ता एवढस. आपण हे तर सगळ्यांचं पोट भरते मला. हे का या पुरीत दाखव, या पुरीत आणि ना काय पास्त्यामध्ये सगळ्यांचं पोट भरते म्हणा. या तुम्ही खायला. या लय चांगले पास्ता. हा, खायला या म्हणा तुम्ही. तुम्ही आम्हाला कधी भेटणार आहेत बोल. कधी येणार तुम्ही? हा, आमच्या घरी या तुम्ही. आमच्या गरीबाचं घर बघा. बोल ना. हा, आमच्या गरीबाचं घर बघा. हा, या म्हण ना आमच्या घरी. या आमच्या घरी या. तुमची आम्ही भरपूर सेवा करू. हा काय? बोल ना. नाही आता. बोल. तुमची आम्ही भरपूर सेवा करू. आमच्या घरी या. तुमची आम्ही लय सेवा करू. घरी या. हलायला किती हलायला? हलू नको ना. हलू नकोस. दूध नाही म्हणावं चहाला मावशी. दूध नाही चहाला. कुणी आणून देत नाही. माझी तब्येत बरी नाही. तब्येत बरी नाहीये माझी. बोल ना फटाफट. माझं पोट दुखतंय, ह्याच्यामुळे आज शाळे पण नाही जाणार मी. काल पण नव्हतं गेलो, वापस आलो. हाफ डे घेऊन आलो. खरं खरं सांग ना, काल धरून काय झालंय तुझ्या तब्येतीचं? माझं पोट दुखतंय. काल धरून बोल ना. मी सांगू का तुला? नाही. काल धरून बोल तुला काय काय झालं. माझं पोट दुखतंय, ह्याच्यामुळं उद्या हाफ डे घेतलं होतं मी. आणि आज शाळेला नाही जाणार. आता दवाखान्याला जाणार मी. काढलं का? मैदा ते मैदा नाही राजा, मैदा नाहीये. मी वरून आतूच्या इथून पीठ आणलेले. मैदा नाही ते, आतूच्या इथून पीठ आणलेले. आपल्याकडे पीठ नव्हतं ना, तर त्यांचं आणलं होतं. आता बडी मी चपाती करणार. चपाती करायली आणि पास्ता खातोय इथं एक निवाला घेऊन. बडे मीला लई काम आहे आता. बडे मी चपाती बनवून चहा बनवून आम्हाला देणार पप्पा आणि मला. बाजारमध्ये जायचं या, काय भाजी आणायची या. बडी मम्मी चालली या.
आता बाजारला जाणार आणि भाजीपाला घेऊन येणार. बडी मम्मीला पटकन करा ना. हा करते ना. काम लय असते म्हणा बडी मम्मीला दिवसभर लय बिचारी. असतं ते पुडी भरत बसती. हळदी कुंकुमची. अरे बाबा आता चपाती बनवते मी. आता काही घाई नको करू. चपाती बनवते आणि काहीतरी दूध आणते, तुला चहा बनवून देते आणि पप्पाला म्हणवते अर्धा पास्ता तू खा, अर्धा पास्ता मी खातो. आणि मग मी तर चपाती बनवून शिनी सगळ्यांना देते आणि नंतर मार्केटला जाते. मी मग जाणते म्हणलं ना, तर आता घरचं काम राहिले कशी काय जाणार आता. मग आता इथून पुढे मी हे बघ सगळं काम धंदा उरकून घरचं पुडी बिडी भरून नंतर दुपारी जाते. आता मार्केटला आता जाणारच नाही मार्केटला मी. आता कसं उशीरच झालाय. आता 11 वाजत तरी आले. नाही मार्केट को जाओ. नाही ना मार्केटला आता नाही जाणार बाबा. काय थोडस काहीतरी आणून म्हणलं, कुठून तरी पैसे घेईन म्हणलं. आणि आता माझ्याकडे पैसे पण नाहीत म्हणलं, कोणाच्या आतूचे घेते पैसे आणि तिच्याकडून 500 रुपये घेऊन मग भाजीपाला घेऊन येते घरी. पैशाचे पण किती वांद ह्या महिन्यात, लय वांद झाले पैशाचं. पैसेच राहिले नाही माझ्या दवाखान्याला, लय पैसे गेले ह्या महिन्यामध्ये. माझं का घरचं सामान पण नाही. आता त्या पुरीच्या पेमेंटवर काय होणार आहे. आता माझं काय हातभार थोडासा असलं तर लेकरा बाळांना तरी काहीतरी होतंय ना. असं खारी टोस्ट बिस्किट हे ते काहीतरी आपलं माझ्यासाठी मी काय आणते. मला असं जेवण जास्त खाऊ वाटत नाही. असं पेर हे ते प्युरो मला आवडतंय. प्युरो बिरो लय महाग आहे, तर लय महाग आहे प्युरो. 60-70 रुपये किलो प्युरो. बघा एवढं महाग असते का. 30-35 रुपये लय झालं, 40 रुपये. आणि कुठं 60-70-80 रुपये. आणि किती 8-9 प्युरो तर येते त्याच्यात. येत पण नाही तेवढं. तरी पण मी म्हणते जाऊ दे बाबा, अर्धा किलो तरी आपलं 80 नसलं तर अर्धा किलो 40 रुपयाचं म्हणजे आता लेकराला देते. मग अर्धा मी खाते 1 प्युरो. तर तेवढं तर मग मी एक तर जेवण नाही करत जास्त. मग पैशाचं वांद होतंय लई. तवा जळायला चपातीचं करते मी नाही का. बोलण्याच्या नादात चपाती पण नाही झाली माझी. 15 मिनिटचा. 20 मिनट का हो गया. हो गया. हाँ अच्छा ठीक आहे. लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट आणि प्लीज. बघा जरा ध्यान द्या. हा जरा कसं आता विरोध वाढत नाहीत काय नाही. तसं तर नाही का एकाची मी जाणकारी घेतली. तुमच्या घरात जे पण मोबाईल आहे त्यांनी सबस्क्राईब आणि व्ह्यूज लाईक ते द्या. कॉमेंट पण करा. आमची लय मजबुरी आहे म्हणा. हा आमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला पाहिजे. मावशेनो मामानो आता लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट प्लीज.